नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या एप्रिल महिन्याच्या कार्यक्रमात आजच्या पाहुण्या सुजाताताई पाटील, घाटपांडे कुटुंबीय, संस्थेच्या विश्वस्त, कार्यकारी विश्वस्त, संस्थेच्या अध्यक्षा आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी कविता भालेराव मनापासून स्वागत करते. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा हा एप्रिल महिन्याचा कार्यक्रम आपल्या सभासद कैलासवासी शीलाताई घाटपांडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पती श्रीयुत मधुकरराव घाटपांडे यांनी दिलेल्या देणगीतून आपण करतो. शीलाताईंच्या साहित्यसेवेविषयी बोलायचं झालं तर त्यांचे 3 कथासंग्रह, 1 कादंबरी, 3 बालकथासंग्रह, 2 बालनाटिका तर 2 मोठ्यांकरता नाटिका इत्यादी साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे. मूळच्या लिखाणाच्या आणि अभ्यासाच्या आवडीतून त्या कितीतरी निबंध स्पर्धा, लघुकथा स्पर्धा यामध्ये भाग घेत आणि पुरस्कारही मिळवत. शीलाताईंनी संसाराची जबाबदारी पेलून 50व्या वर्षी MA पदवी संपादन केली. त्यांना ज्ञानेश्वरीचाही सखोल अभ्यास करण्याची हौस होती आणि त्यातूनच ज्ञानेश्वरी निरूपणाचे वर्गही त्या काही वर्ष घेत होत्या. साहित्यप्रेमी भगिनी मंडळावर शीलाताईंचं मनापासून प्रेम होतं. मंडळावर लोभ होता. सभासद या नात्याने मंडळातील कार्यक्रमांना त्या नेहमीच आस्थेनं हजेरी लावत. शक्य असेल तेव्हा सक्रिय सहभागही घेत. हे सर्व लक्षात घेऊन श्रीयुत घाटपांडे यांनी शीलाताईंच्या स्मरणार्थ देणगी दिलेली आहे आणि आज आपण कार्यक्रम त्यांच्या स्मरणार्थ करत आहोत. आता मी आजच्या पाहुण्या सुजाताताई पाटील यांची आपल्याला ओळख करून देते. सुजाताताईंच्याबद्दल बोलायचं झालं तर आधी त्यांच्या आईबद्दल मला सांगायला हवं. सुजाताताईंच्या आई या इंदुमती सहस्त्रबुद्धे या आपल्या साहित्यप्रेमीच्या अत्यंत जुन्या सभासद आहेत. त्यांचा मंडळाशी घनिष्ठ संबंध आहे. मंडळाला 50 वर्ष पूर्ण झाली त्या दिवाळी अंकासाठी इंदुताईंनी मंडळाला इतक्या सुंदर काव्यमय शुभेच्छा दिल्या की त्या दिवाळी अंकाच्या पहिल्या पानावर विराजमान झाल्या. याच वर्षानिमित्त त्यांनी मंडळातर्फे राज्यकथा स्पर्धाही प्रायोजित केली. साहित्यप्रेमीसाठी या वयाने मानाने ज्येष्ठ सभासद आहेत. त्यांचा तन, मन आणि धनाचा मदतीचा हात कायमच हक्काने साहित्यप्रेमीसाठी राहिलेला आहे. वयाच्या 76व्या वर्षी शिकून घेतलेल्या संगणक तंत्राने त्या निरंतर साहित्यसेवा करत आहेत. असं घरूनच बाळकडू मिळालेल्या सुजाताताईंच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेध घ्यायचा तर त्यासाठी त्यांच्या लहानपणात डोकवायला हवं. इयत्ता 5वीतल्या सुजाताने आई हा निबंध इतका सुंदर लिहिला की या निबंधाला किती मार्क द्यावेत असा प्रश्न तिच्या शिक्षिकेला पडला. एकदा असंच तिचं लिखाण वाचून वसंतराव पटवर्धन यांनी ही मुलगी खरोखर उत्कृष्ट लेखिका, कवयित्री होईल असं भाकीत केलं आणि ते खरंच होतं. कारण आईच्या कवित्वाचा वारसा व शिक्षणाधिकारी वडिलांचं साक्षेपी वाचन सहजच तिच्यात झिरपत राहिलं. साहजिकच संस्कृतमधून BA, MA मराठी, BEd अशा पदव्या मिळवतानाच अवांतर वाचन लेखन करीत कविता करणं ही सुजाताताईंचं जोरात चालू राहिलं. लग्नानंतर पती ॲडव्होकेट प्रसाद पाटील यांच्या साथीनं त्यांनी सासरच्या कोकणातील कुरुळ गावी सृजन विद्या प्रसारक मंडळ ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाच्या त्या मुख्याध्यापिका आहेत. मुख्याध्यापक या नात्याने त्या शाळेसाठी कला, क्रीडा, साहित्य, संगीत इत्यादी विविध माध्यमातून वेगवेगळे उपक्रम धडाक्याने राबवितात. त्याची पावती म्हणजे सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, दैनिक लोकमततर्फे प्रयोगशील मुख्याध्यापिका म्हणून स्त्री शक्ती पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्याही कार्यात त्या सक्रिय सहभागी होत्या. परिषदेतर्फे त्यांना 2005-2006चा राजा राजवाडे पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या संगीत भजनाच्या ध्वनिमुद्रिकाही प्रकाशित आहेत. हुंकार मनाचा आणि प्रकाशाचे झाड हे त्यांचे 2 कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
सृजन संस्थेविषयी सुजाताताईंकडूनच आपण विशेष जाणून घेऊया. आता मी चंचल काळे यांच्याकडे पुढच्या कार्यक्रमाची सूत्रे सुपूर्द करते. पुन्हा एकदा नमस्कार मैत्रिणींनो. सुजाताताईंचा औपचारिक परिचय तर आपण ऐकलात. आता या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांच्या सोबतच्या अनौपचारिक गप्पामधून आजच्या एका यशस्वी संस्था प्रमुख हे स्थान भूषवताना, या ठिकाणी पोहोचताना त्यांनी केलेले कष्ट, त्यांची जिद्द याविषयी जाणून घेऊया. सुजाताताई, अर्थातच पहिला आणि महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारणार आहे, तो आहे तुमच्या लहानपणाविषयीचा. कारण एवढा मोठा शैक्षणिक कामाचा वटवृक्ष तुम्ही उभा केलात आणि मला वाटतं त्याचं बीज कुठेतरी तुमच्या लहानपणात तर पडलेलं नसेल ना, तर त्याविषयी थोडंसं सांगता का? जरूर. सगळ्यात पहिल्यांदा साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सगळ्या ज्येष्ठ आणि खरोखरी श्रेष्ठ असणाऱ्या सगळ्या भगिनींना, खरं म्हणजे माशांना माझा मनापासून नमस्कार असं म्हणते. कारण माझी आई या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची फार सक्रिय कार्यकर्ती आहे, अजूनही आहे. आणि त्या सगळ्या मंडळाशी तिचे, त्यातल्या सगळ्या तुम्हा सगळ्यांशीच तिचे फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा मनापासून नमस्कार करते आणि आभार मानते की एका इतक्या मोठ्या संस्थेच्या व्यासपीठावर तुम्ही मला ऑनलाईन बोलावता आहात. आणि खरंच सांगू का, सुरुवातीलाच की मुलाखत द्यावी इतकी मी मोठी नाहीये, पण तुम्हा सगळ्यांच्या समोर हा एक आमचा छोटासा प्रवास मांडावा असं मात्र मनापासून वाटतं आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आज आहे. चंचलाताई, तुम्ही आता प्रश्न विचारलात की ह्या सगळ्याची बीज बालपणात आहेत का? तर मला वाटतं हो. कारण माझे आई आणि वडील दोघंही शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. माझे वडील अनेक वर्ष पुण्यातली पूर्वीची जी शिक्षणशास्त्र संस्था म्हणजे आताची SCRT तिथे प्राध्यापक होते. विविध भाषांमध्ये पाठ्यपुस्तकं तयार करण्याचा जो तेव्हाचा उपक्रम होता, त्यात ते सक्रिय, त्या सगळ्याच्या संशोधन आणि निर्मितीमध्ये खूप सक्रिय होते. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये ते शिक्षणाधिकारी होते 2 वर्ष आणि तिथूनच ते निवृत्त झाले. त्यांची संपूर्ण हयात ही शिक्षण क्षेत्रात व्यतीत झालेली होती. अगदी सुरुवातीला जेव्हा DED कॉलेजेस निघाली तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये कडा या खेड्यामध्ये DED कॉलेज निघालं, त्याचे ते पहिले प्राचार्य होते माझे वडील. आणि आई माझी शिक्षिका आहे. माझ्या आईचा स्वतःचा शिक्षणाचा प्रवास फार जिद्दीचा आणि फार धडपडीचा आहे. म्हणजे आम्हा 4 भावंडांच्या जन्मानंतर तिने त्या काळच्या मॅट्रिक नंतर शिकायला सुरुवात केली आणि ती संस्कृतमध्ये MA झाली, BEd झाली. त्यानंतर तिनेही शिक्षिका म्हणून काम केलं. हे दोघंही जण म्हणजे आई आणि वडील दोघंही जण ज्या तळमळीने शिक्षण क्षेत्रात काम करत होते आणि मी नेहमी डोळ्यासमोर बघत होते की त्यांचा विद्यार्थ्यांशी असलेला संपर्क, विद्यार्थ्यांसाठी त्यांची असलेली तळमळ आणि एकूण शिक्षणातून माणूस घडतो हा जो विचार डोक्यात घेऊन ते दोघं जण काम करत होते, त्याचा खूप मनापासून सखोल परिणाम लहानपणापासून माझ्यावरच नाही, आम्हा सगळ्या भावंडांवर झालेला होता. मी नेहमी बघत असे की आई माझी बीड जिल्ह्यातल्या आष्टी या छोट्याशा गावात शिक्षिका म्हणून काम करत होती. आणि मग आजूबाजूच्या खेड्यातली मुलं शाळेमध्ये यायची, कित्येक वेळा नुसती भाकरी फडक्यात बांधून आणलेली असायची. आणि मला आठवतं की माझी आई असं मोठं पातेलं भरून काहीतरी वरण, भाजी, कालवण असं काहीतरी करायची आणि मग त्या मुलांना भाकरी बरोबर खायला द्यायची तिथे सगळ्यांना. हे सगळे जे संस्कार होते लहानपणापासूनचे की शिक्षण माणसाच्या आयुष्यात बदल घडवतं आणि तो बदल घडवायचा असेल तर उत्तम शिक्षण अगदी तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे, हा विचार माझ्यात तेव्हापासून खरंच रुजला होता. बरोबर. आणि मग हे जेव्हा तुम्ही मधल्या काळात म्हणजे ही संस्था सुरू करण्याच्या पूर्वी म्हणा किंवा ही शाळा या स्वरूपात सुरुवातीला सुरू करण्याच्या पूर्वी तुमचं शिक्षण तुम्ही मध्यंतरीच्या काळात पूर्ण केलं आणि त्यावेळेस तुम्ही शिक्षिका म्हणून काम करत होता असं वाचलं मी. तर मी पुण्यातूनच
SNDT कॉलेजमधून BEd केलं. म्हणजे माझा सुद्धा ही प्रेरणा खरं तर असं झालं की शाळा आधी सुरू झाली आमची आणि मग शाळेत शिकवायचं आहे म्हणून मी BEd केलं. म्हणजे माझे पती ऍडव्होकेट प्रसाद पाटील हे पहिल्यापासून ते जेव्हा ते स्वतः शिकत होते तेव्हा जे माझं सासर गाव आहे अलिबाग पासून जवळच कुरुळ नावाचं गाव आहे. आता ते थोडंसं ज्याला सेमी अर्बन म्हणता येईल असं आहे, पण ते साधारण 35-40 वर्षापूर्वी छोटंसं खेडं होतं. आणि तिथे प्रसाद स्वतः कॉलेजमध्ये शिकत असताना ते बाकीच्या शाळेतल्या मुलांसाठी वेगवेगळे वर्ग चालवत असत. मुलांना 10वीच्या मुलांसाठी काही अभ्यास वर्ग चालवणं, मुलांना मार्गदर्शन करणं. ते स्वतः थोडेसे मिळवते झाल्यावर गरजू मुलांची अगदी बोर्डाची फी भरणं यासारख्या अनेक गोष्टी तेही करत असत. आमच्या लग्नानंतर इथले रायगड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष माननीय दादासाहेब लिमये जे स्वतः गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक होते. तर त्यांची आणि प्रसाद यांची पहिल्यापासून ओळख होती कॉलेजच्या दिवसांपासून. आणि ते एक दिवस घरी आले आणि म्हटले की अरे तुमचं कुरुळ गाव हे मास्टर प्लॅन मध्ये आलेलं आहे की जिथे शासनाने जाहीर केलंय की इथे तुम्हाला हायस्कूल सुरू करता येतील, तर शाळा सुरू करता का? तर असं विचारल्यावर खरं म्हणजे ते आधीपासून शैक्षणिक काम करतच होते प्रसाद. पण शाळा सुरू करणं हे काय आव्हान आहे हे माहितीच नव्हतं खरं सांगायचं तर. म्हणजे आम्ही अक्षरशः एक गुंडी घेतली त्या कामात आणि तिथे काम करायला सुरुवात म्हणजे शाळा सुरू त्याच्यानंतर मला असं जाणवलं की आपल्याला शाळेत काम करायला आवडणार आहे आणि आपल्याला हे करायचं आहे. तर त्याच्यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं आवश्यक होतं. मी पुण्यातूनच SP कॉलेजमधून संस्कृत घेऊन BA केलं, मराठीतून MA केलंय आणि मग नंतर पुण्यात SNDT ला BEd केलं मी आणि त्याच्यानंतर मग येऊन शाळेत काम करायला सुरुवात केली. असा माझा सगळा शैक्षणिक प्रवास, माझं शालेय शिक्षणही पुण्यातच झालं. बरोबर. आणि घरातून तुम्हाला हा भक्कम पाठिंबाही होता. पण ही जेव्हा संस्था सुरू करायचं किंवा एक शाळा सुरू करायचं मनात आलं तेव्हा तुम्हाला जरी एक संधी अशी त्या जिल्हा परिषदेच्या तुमच्या त्या अध्यक्षांनी दिली असली तरी प्रत्यक्षात हे काम सुरू करत असताना अनंत अडचणी असतात. मुख्य म्हणजे अडचण असते ती आर्थिकही असते, जागेचीही असते. तर त्या अडचणींचा सामना म्हणजे एक शिवधनुष्य होतं, ते कसं काय तुम्ही पेललात? आधी सांगितलं तसं की खरं तर आम्हाला म्हणजे शाळा सुरू करायची म्हणजे काय अडचणी असतील समोर, एक तो तरुण वयातला जोश होता खरं सांगायचं तर, आणि आपल्याला काहीतरी करायचंय ही एक जबरदस्त भावना होती दोघांचीही आमची. अर्थात यातला प्रमुख पुढाकार प्रसाद यांचा होता. आणि आम्ही ते आव्हान पेलायचं ठरवलं की सुरू करूया शाळा, कारण त्या खेड्यामध्ये आम्ही बघत होतो की विशेषतः मुलींचं शिक्षण अडायचं. म्हणजे कुरुळ पासून अलिबाग 2.5-3 किलोमीटर अंतरावर आहे. 25-26 वर्षापूर्वी आताच्या इतक्या प्रवासाच्या सुविधा नव्हत्या तेव्हा. म्हणजे क्वचित एखादी ST असायची, क्वचित रिक्षा असायच्या. म्हणजे यायचं जर का अलिबागला मुलांना तर स्वतःची सायकल किंवा चालत येणं हेच पर्याय होते तेव्हा. आणि मग अशा वेळी गावात फक्त 7वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा होती आणि मग पुढे बऱ्याच वेळा मुलींचं शिक्षण थांबायचं की एवढ्या लांब कुठे पाठवायचं मुलींना. म्हणजे ही 25-26 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की जेव्हा इतकं मुलींच्या शिक्षणाला खेडेगावात अजूनही तेवढं प्राधान्य दिलं जात नव्हतं, असा तोपर्यंत काळ होता. आव्हान तर खरोखर इतकं मोठं होतं की सुरुवातीला अगदी म्हणजे शाळा सुरू करणं. शाळा सुरू करायसाठी पहिली जागा पाहिजे. त्या क्षणी एवढे पैसे कोणाजवळच नव्हते की नवी इमारत बांधू, नवे वर्ग बांधू. आमचे एक स्नेही होते, त्यांच्या घराच्या ओटीवर आम्ही एक वर्ग सुरू केला. दुसऱ्या एकांच्या एक छोटंसं आउट हाऊस सारखं होतं, तिथे एक वर्ग सुरू केला. त्यानंतर थोडे वर्ग वाढल्यानंतर गावातलेच आमचे अजून एक स्नेही होते, त्यांची एक चाळ वजा अशी लांबट इमारत होती. तिथे त्यांनी आम्हाला 5-6 खोल्या भाड्याने देऊ केल्या. तिथे आम्ही मग हळूहळू पुढचे वर्ग सुरू केले. आणि त्यानंतर मग एक साधारण 7-8 वर्ष अशीच गेल्यानंतर म्हणजे त्या 7-8 वर्ष पहिले आम्हाला अनुदानही नव्हतं, पगार नव्हते.
अरे बापरे. आणि तशा परिस्थितीत पण आमच्या बरोबरचे जे कोणी सहकारी होते, आमचे सगळे गावातले आमचे हितचिंतक, आमचे नातेवाईक, हे सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. अर्थात कुठल्याही चांगल्या कामाला विरोधक असतातच, पण तो विरोध लक्षात ठेवायचा नाही, हे आम्ही पहिल्यापासून ठरवलेलं आहे, की जे आपल्या बरोबर राहिले ते आपल्या बरोबर कायम होते आणि आहेत. मग ते आम्ही स्वतः खाजगीरित्या आम्ही ती जागा घेतली. तिथे पाया घालून ठेवला, 2 वर्ष त्याच्यात गेली. मग हळूहळू इमारत बांधली. आणि म्हणजे आपण जसं नेहमी म्हणतो तसं, की बाकी सगळं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही. पण असं होत गेलं, की सुदैवाने देते हात मिळत गेले. काही आमची स्वतःची धडपड, काही आर्थिक सहभाग आमचा स्वतःचा खाजगीरित्या, याच्यातून ते स्वप्न हळूहळू साकार झालं. पण हे खरंच सोपं नव्हतं. कारण सुरुवातीच्या काळामध्ये ज्या सरकारी गोष्टी असतात, जसं शासनाशी संबंधित अशा अनेक तांत्रिक गोष्टी असतात. म्हणजे विशेषतः शाळेला मान्यता मिळणं. ती मान्यता मिळाल्यानंतर शाळेला शिक्षकांच्या पगारासाठीचं अनुदान मिळणं, यात जवळ-जवळ 7-8 वर्ष गेली. आणि ह्या सगळ्या काळात आमच्या बरोबर राहिले मात्र ठामपणे. आणि असं कुठेही झालं नाही, की पगार अतिशय तुटपुंजे मिळत हा, मी तोच होते. तुम्हाला. पण त्याचा शाळेच्या कुठल्याही शैक्षणिक कामावर कुठलाही म्हणजे गुणवत्तेशी आम्ही कधी तडजोड केली नाही कुठल्याही बाबतीत. आणि त्याचं फळ अर्थात आम्हाला मिळालं. पालकांचा विश्वास मिळाला, मुलांचं प्रेम मिळालं आणि या सगळ्या धडपडीतून काही चांगली मुलं घडत गेली. आणि म्हणूनच सांगते, की आव्हानं खूपच होती. म्हणजे ती कधी-कधी असे हातपाय गळून जायचे, की का आपण एवढा सगळा डोलारा उभा केला एखादा आणि कसे आपण अनुभव ह्याच्यातून मार्ग काही काढणार आहोत. आठवतो का, एखादा अनुभव की तुम्ही एक कटू अनुभव विसरून गेलात? अनुभव खूप होते. काय असतं, की छोट्याशा गावामध्ये काही राजकीय मतभेद असू शकतात. त्याच्यातून काही लोकांनी शाळा सुरू केली ह्याच्याबद्दल तक्रार करणारे अर्ज केले होते. अरे बापरे. अ, म्हणजे ते चालतं छोट्या-छोट्या गावांमध्ये ह्या गोष्टी खूप असतात. त्यानंतर म्हणजे जिल्हा परिषदेत कामं करून घेणं त्यावेळी सुद्धा हा फार मोठा कटकटीचा भाग असायचा म्हणजे खरं सांगायचं तर. म्हणजे माझी 2.5-3 वर्षाची मुलगी घरी ठेवून मी सकाळी 10 ते संध्याकाळी 7-7, 8-8 वाजेपर्यंत त्या जिल्हा परिषदेत बसून असायची अक्षरशः एखादं काम करून घेण्यासाठी. इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला झगडावं लागतं. मुलांच्या घरांमध्ये शैक्षणिक वातावरण नव्हतं तेव्हा येणारे तर. म्हणजे बहुतेक मुलं दे वर फर्स्ट जनरेशन की जे शाळेत येऊन शिकत होते. 10वी पर्यंत जात होती. त्यामुळे त्यांच्या घरी काही वातावरण नव्हतं. त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, हा एक मोठा म्हणजे आव्हानाचा भाग होता, की त्याच्यातून मग पूर्वीच्या काळी तर सगळं 10वीच्या निकालांवर अवलंबून असायचं. मग आमचे निकाल तेवढे खूप जास्त लागायचे नाहीत. मग पुन्हा ते वाढवण्यासाठी प्रयत्न करणं. अशा अनेक गोष्टी होत्या, आव्हानं खूप होती आणि अजूनही आहेत खरं सांगायचं तर ती. आणि तेच तुमचा सर्वसमावेशक स्वभाव किंवा ह्या एक मोठ्या संस्थेकडे वाटचाल करताना अनेक मदतीचे हात गोळा करणं, हाही एक आर्थिकच नुसतं नव्हे तर सहकारी. आपल्या छोट्या मोठ्या शाळेत कितीतरी प्रकारची एक शाळा सुरू करायची म्हणजे कितीतरी लोकांना जोडून घ्यावं बरोबर. लागतं. तर ते कसे काय मिळवलेत? कारण त्यावेळेस आर्थिक चणचणही तुमच्याकडे होती. पहिलं काय आहे, की शाळा चालवणं हे टीमवर्क आहे. हा. म्हणजे आज मी इथे आहे, कॅमेरा समोर बसून बोलतेय, तेव्हा माझ्या मागे असणारे माझे 15-20 सहकारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना आम्ही आमच्या शाळेचे पालक म्हणतो, ते माझे पती ॲडव्होकेट प्रसाद पाटील. आम्ही दोघं जण नेहमी असं म्हणत आलोय, की शाळा हे आमचं पहिलं अपत्य आहे आणि आमची बायोलॉजिकल मुलगी हे आमचं दुसरं अपत्य आहे. कारण शाळेसाठी खरोखर म्हणजे आता हा थोडासा मोठेपणा स्वीकारून मी सांगेन, पण तन, मन, धन सगळंच अर्पण करून आम्ही सुरुवातीपासून ह्या गोष्टींमध्ये करत गेलो म्हणजे. अर्थात याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर आम्हाला आर्थिक पाठबळ
प्रसाद यांनी दिलं. आमचे अनेक सहकारी की ज्यांनी प्रत्येक वेळी त्यांना खिशातून पैसे काढून देता येणं शक्य नव्हतं, पण त्यांनी आम्हाला एक मॉरल सपोर्ट कायम देत राहिले. प्रसाद यांचा स्वतःचा जनसंपर्क फार दांडगा आहे. तो सामाजिक कार्यात आहे, राजकीय क्षेत्रांमध्ये आहे. शाळा चालवताना आम्ही कधीच कुठली राजकीय भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे सगळ्या पक्षाचे लोक आमचे हितचिंतक आहेत शाळेचे. त्यामुळे सगळ्यात अगदी अगदी त्यामुळे सगळ्यांकडून आम्हाला कायम सहकार्य मिळत राहिलं. असं झालं नाही की ही अमक्या विचारांची शाळा, अमक्या पक्षाची शाळा, हा झेंडा आम्ही कधीच हातात घेतला. त्यामुळे सगळ्याच स्तरातले, सगळ्या विचारसरणीचे राजकीय सामाजिक कार्यकर्ते आमच्या बरोबर राहिले. आमचा मित्र परिवार फार मोठा आहे. ते सगळ्यांनीच कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने आम्हाला मदत केली. कोणी आर्थिक मदत केली, कोणी शाळेसाठी पुस्तकं दिली, कोणी मुलांना गणवेशासाठी पैसे दिले. आमचे मित्राचा दिवस गेले 7-8 वर्ष शाळेत साजरा करतात आणि त्यांनी शाळेला जी आवश्यक असेल ती वस्तू तरी मित्रमैत्रिणी आहेत आमचे की जे स्वतःच्या वाढदिवसासाठी शाळेला काहीतरी देतात की आम्ही बाकी खर्च करत नाही. तर असे जसं म्हणतो आपण की चांगल्या कामाला देणारे हात मिळत राहतात, तसे ते मिळत आहेत. आणि नवीन शाळा म्हणजे अर्थातच त्यातला महत्वाचा घटक हा विद्यार्थी. आणि तुम्ही सांगितलं म्हणजे मी तुमच्याशी बोलताना असं कळलं मला की तिथे मजूर लोक, बांधकाम क्षेत्रावर काम करणारे मजूर, त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे त्या मुलांना नजरेसमोर ठेवून प्रथम तुम्ही त्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न केले. आणि हा विद्यार्थी हा महत्वाचा घटक आला की ज्या विद्यार्थ्याला खरंच गरज आहे शिक्षणाची, त्यांना तुम्ही या शाळेकडे वळवलं. आणि संकल्पना त्यांना कशी काय तुम्ही त्या पालकांना पटवून दिलीत की जे अतिशय अशिक्षित पालक आहेत? थोडीशी पार्श्वभूमी सांगेन मी अशी की अलिबाग गेल्या 12-15 वर्षांमध्ये ज्याला आपण पर्यटन स्थळ म्हणून पद्धतीने विकसित झालंच. पण त्याच्याबरोबर मुंबईहून समुद्रमार्गे जेव्हा जवळीक झाली, म्हणजे तिथून कॅटमरान सुरू झाल्या, बोट सर्व्हिस सुरू झाली, त्यानंतर अलिबागकडे एक सेकंड होम म्हणून बघण्याचा लोकांचा, विशेषतः मुंबईतल्या, आणि त्यानिमित्ताने इकडे बांधकाम व्यवसाय खूप वाढला. या बांधकाम व्यवसायात जे कारागीर येतात, वेगवेगळ्या पद्धतीचं काम करणारे, हे बहुतेक अमराठी भाषक म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक आहेत. म्हणजे ते कुठून येतात तर ते बिहार, इकडून बंगाल, त्यानंतर उत्तर प्रदेश, कर्नाटक, अशा सगळ्या भागातून येऊन इथे राहणारे लोक आहेत. आणि कुरुळ हे गाव जरा अलिबाग पासून जवळ आहे, राहण्याचा खर्च थोडा कमी आहे, त्यामुळे कुरुळला मोठ्या प्रमाणावर या स्थलांतरित लोकांची वस्ती गेल्या 10-12 वर्षामध्ये खूप वाढली. आणि आमच्या हे लक्षात यायला लागलं की आपल्याकडे जी मुलं यायला लागलेली आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, 12-15 वर्षापासून, तर ह्यात बरीचशी मुलं अशी आहेत की ज्यांची मातृभाषा मराठी नाही, किंवा एकूणच गावात मुलं अशी येत आहेत आता, कारण आम्ही दरवर्षी एक सर्व्हे करतो साधारण मे महिन्याच्या शेवटी वगैरे, की शाळेत येणारी मुलं किती आहेत आता, कुठली मुलं आपल्या शाळेत येऊ शकतील. तो सर्व्हे करत असतानाही आमच्या नेहमी लक्षात यायला लागलं की अमराठी भाषक मुलं खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यांचा प्रश्न असा असतो की त्यांना खरोखर हवं असतं की शिक्षक त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागतात. पालकांचं दारिद्र्य आणि अशिक्षितपणा या दोन्ही गोष्टींमुळे मुलांनी शाळेत गेलंच पाहिजे ही अर्ज फार नव्हती तेव्हा. आणि मग गेली तर गेली, शिकली तर शिकली, अशा पद्धतीचं एक थोडं होतं. 12-15 वर्षाची झाली की कुठेतरी सोबत कामाला घेऊन जायचं, मुली घरकाम करत असायच्या, आई वडील कामाला जायचे म्हणून. आणि मग आम्हाला लक्षात यायला लागलं की ह्या मुलांपर्यंत आपण पोहोचायला पाहिजे. म्हणजे काही मुलं जी शाळेत येत आहेत त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे, जी मुलं शाळेपर्यंतच पोहोचत नाहीयेत त्या मुलांपर्यंत आपण पोहोचायला पाहिजे. आणि मग आम्ही प्रयत्नपूर्वक या मुला-मुलींना शाळेत आणायचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना विश्वास देणं गरजेचं होतं की इथे तुम्हाला चांगली वागणूक मिळेल,
म्हणजे मला सांगायला खरोखर वाईट वाटतं की त्या लोकांचे ना सुरुवातीचे अनुभव इतके वाईट असायचे की ही मुलं शाळेत जायची, काही काही शाळांमध्ये, काही मोठ्या शाळांमध्ये जायची, काही छोट्या शाळांमध्ये जायची, आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जायचं की ही मुलं, ह्यांना काय मराठी कळत नाही, हे काय येतात कुठून तरी, त्यांना काय शिकायचंय, असा एक दृष्टिकोन त्या मुलांकडे बघण्याचा असायचा. आणि शाळेतल्या तशा वागणुकीमुळे ती मुलं फार हर्ट झालेली असायची. आणि मग साहजिक आहे की शिक्षणातही काही रस राहायचा नाही, की कशाला जायचं शाळेत. तेव्हा त्या मुलांना शाळेत आणून त्यांचा सन्मान जपणं, त्यांच्या पालकांचा सन्मान जपणं, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं, हे आमचं मुख्य ध्येय होतं. मग त्याच्यासाठी आम्ही अनेक वेगवेगळे प्रयोग करत गेलो. त्या मुलांना त्यांची मातृभाषा आणि मराठी असं दोन्हीतही व्यक्त व्हायचं पूर्ण स्वातंत्र्य आम्ही द्यायला लागलो. आणि मग मुलांना शाळेची गोडी वाटायला लागली की या शाळेत आपल्याला काहीतरी आपलेपण आहे, इथे आपल्याला समजून घेतलं जातं. म्हणजे आम्ही त्या मुलांना त्यांच्या गावाकडचं वातावरण काय असतं ह्याच्याबद्दल आमचे शिक्षक गप्पा मारतात, त्यांचे सण समजून घेतो आम्ही, त्याच्याबद्दल लिहायला सांगतो मुलांना. त्यांच्या म्हणजे माझा एक स्वतःचा वैयक्तिक पहिल्यापासून विचार असा होता की ही मुलं नाईलाजाने दुसऱ्या माध्यमाच्या शाळेत शिकायला येत आहेत. कारण मी स्वतः मातृभाषेतून शिक्षणाच्या अगदी फार पुरस्कर्ती आहे ह्याची. पण मग जर त्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळत नाहीये, त्यांना नाईलाजाने दुसऱ्या भाषेतून शिक्षण घ्यावं लागतंय, पण ती मुलं स्वतःची मातृभाषा, स्वतःची संस्कृती, स्वतःची माती याच्यापासून तुटता कामा नये, हे मात्र मला पहिल्यापासून ठामपणाने माझं मत होतं. आणि म्हणून मग हे वेगवेगळे प्रयोग आम्ही करत गेलो. खूप मुलं आता आमच्याकडे जवळजवळ 60% मुलं ही अमराठी भाषक असतात आमच्या शाळेत येणारी. ती मुलं त्यांच्या भाषेमध्ये लिहितात, त्या लिखाणाला आम्ही शाळेच्या हस्तलिखितात स्थान देतो. ती मुलं त्यांच्या भाषा, कोणी भोजपुरीमध्ये छोटंसं नाटक बसवतात मुलं, काही त्यांच्या एखादं बंगाली गाणं बसवतात गॅदरिंगला. आणि स्वातंत्र्य असतं किंवा आवर्जून मुलं या सगळ्या प्रवाहामध्ये येतात. विशेषतः मुली शिकत्या झाल्या, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मुली शिकत्या झाल्या. म्हणजे आज माझ्याकडे अशा मुली आहेत की ज्या उत्तर प्रदेश, बिहार मधल्या मुली आहेत, आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचल्या आहेत त्या मुली, स्वतःच्या पायावर उभ्या राहायला लागलेल्या आहेत. आणि एक मुलगी त्या घरातली शिकली की त्या सगळ्या कुटुंबाचं वातावरण बदलतं, त्यांचा जीवनमानाचा स्तर उंचावतो. हे आम्हाला हवं होतं की आपण जर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर, आपण बघा ना, आपण म्हणतो की महानगरांमधले प्रश्न फार वाढत चाललेले आहेत परप्रांतीयांमुळे, पण हे फार चुकीचं आहे. आपण जर त्यांना आपल्या प्रवाहात आणून शिकतं केलं तर नक्की ह्याच्यातून खूप चांगला बदल दिसून येतो. आणि तो नुसता शैक्षणिक बदल नसतो, तो कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक बदल असतो. आणि हे वेगवेगळ्या प्रयोगांमधून आम्ही करत गेलो खरं सांगायचं तर. आणि एक मुद्दाम अभिमानाने सांगावंसं वाटतं की ह्या आमच्या सगळ्या प्रयोगांची अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा दखल घेतली गेलेली. अरे वा, त्याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन. आणि प्रयोगशील शाळेचा पुरस्कारही तुमच्या शाळेने त्याचमुळे पटकावलेला आहे आणि त्यावर तुमचा अगदी हक्क आहे असं मला आवर्जून म्हणावंसं वाटतं. छोटंसं करतोय आम्ही काम, म्हणजे हे काही फार मोठं काम आहे वगैरे असा माझा दावा नाहीये, पण त्यावेळेस काय गरज आहे स्थानिक पातळीवर आपल्या, ते ओळखून काम करणं एवढंच फक्त आम्ही करत आलो. आणि नुसतं तेच ओळखून नाही, तुम्ही विद्यार्थ्यांचंही मन ओळखून त्यांच्याविषयी काही करता आहात, ही खरंच एक कौतुकास्पद गोष्ट आहे. दुसरं मला असं विचारायचं की तुम्ही म्हणजे साधारणतः शाळा सुरू करताना आधी प्राथमिक आणि मग माध्यमिक असा एक साधारण प्रवास असतो, पण तुमच्या इथे आधी माध्यमिक तुम्ही सुरू केलं आणि मग प्राथमिक सुरू करण्याचं प्रेरणा अशी काय? काय झालं, मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला जे सांगितलं की तेव्हा शासनाचा मास्टर प्लॅन जाहीर व्हायचा आणि त्याच्यात सांगितलेलं असायचं की ही अमुक 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 एक गावं आहे, इथे हायस्कूल सुरू करायला परवानगी देतो आम्ही.
कारण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा असायच्याच खेडेगावांमधून. आम्ही हायस्कूल त्याप्रमाणे सुरू केलं, 100% अनुदानित झालं ते. आणि नंतर मग पालकांकडून आमच्याकडे मागणी यायला लागली की आता मोठी मुलं इथे येतात, छोट्या मुलांनाही आम्हाला याच शाळेत घालायचं. कारण एक वातावरण शाळेचं, शाळेतल्या शिक्षकांचा मुलांशी असलेला जे काही संबंध होते आणि एक धडपड आपली पोहोचते पालकांपर्यंत की काहीतरी करतात आणि मुलं चांगली शिकतायत आपली. त्यामुळे पालकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती. दुसरं झालं असं की एक थोडी वस्तुस्थिती अशी की गेल्या एक 10-12 वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे फार मोठ्या प्रमाणावर ओढा ग्रामीण भागातही आहे. म्हणजे आता तो चूक बरोबर हा एक अजून मोठा वेगळ्या चर्चेचा विषय, पण तो आहे. मग तेव्हा आम्हाला असं वाटायला लागलं की आपण जर का बालवर्गापासूनच आपल्याकडे मुलं यायला लागली तर आपल्याला एक पुढच्या वर्गांना चांगलं विद्यार्थी संख्या येते. आणि अजून एक महत्वाचं हे होता की जेव्हा पहिल्या वयापासून अगदी 4-5 वर्षाच्या वयांपासून मूल आपल्याकडे येतं, तेव्हा ज्या पद्धतीने आपण त्या मुलांना काही देऊ शकतो त्याचे परिणाम पुढे फार छान दिसतात. म्हणजे सलगपणाने मूल जेव्हा आपल्याकडे असतं. तर ह्या 2-3 गोष्टींमुळे मग आम्ही प्राथमिक विभाग सुरू केला. आता त्या प्राथमिक विभागाच्या बाबतीतही असं आहे की जेव्हा आम्ही साधारणपणे 14 वर्षांपूर्वी प्राथमिक विभाग सुरू केला, त्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मराठी शाळांना मान्यता देणार नाही हे धोरण सुरू झालेलं होतं. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सर्रास मान्यता मिळत होती. म्हणजे आम्हाला मंत्रालयातून वगैरे पण असं सांगितलं होतं की इंग्लिश मीडियमच्या असेल तर उद्या मान्यता घेऊन जा, मराठी माध्यमाच्या शाळांना मान्यता नाही. याचं कारण मराठी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या की त्यांना अनुदान द्यावं लागतं शासनाला. त्यामुळे कोणत्याच विचारांचं शासन आज मराठी माध्यमाच्या शाळा सुरू करायला परवानगी देत नाही महाराष्ट्रामध्ये. तेव्हा 13-14 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही हे सुरू केलं तेव्हा त्यानंतर आम्हाला मान्यता मिळायला 5-6 वर्ष जावी लागली. त्यासाठी वेगवेगळ्या संस्थांनी महाराष्ट्र पातळीवरचं मोठं आंदोलन उभं केलं, मग ते मान्यता मिळाली. आणि ती मान्यता सुद्धा आता आम्हाला स्वयंअर्थसहाय्यित म्हणजे सेल्फ फायनान्स या तत्वावर आहे की त्याचा एक पैसाही खर्च आम्हाला शासनाकडून मिळत नाही. पूर्ण खर्च हा आम्ही संस्थेच्या पातळीवर करतो. आमच्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर असा आहे की ज्यांच्याकडून आम्ही फी जास्त घेऊ शकत नाही. गेली 12 वर्ष आमच्या शाळेची फी महिना 50 रुपये होती, ती मागच्या वर्षी वाढवून आम्ही महिना 75 रुपये केलेली आहे. आणि ह्याच्यातून म्हणजे हॅलो, हा माफ करा मैत्रिणी, हॅलो, थोडा नेटचा प्रॉब्लेम मध्ये थोडं बंद झालं. तर तुमच्या शाळेला सुद्धा पुरस्कार मिळाले, तुम्हाला स्वतःलाही आदर्श शिक्षिकेचा, प्रयोगशील मुख्याध्यापिकेचा पुरस्कारही मिळालेला आहे. तर ही जी कामं आपलं म्हणजे आपला एक आलेख बघताना की या शाळेने जी प्रगती केली आहे, या संस्थेने जी प्रगती केली आहे, त्या या संस्थेच्या या वटवृक्षाकडे पाहताना तुम्हाला कोणत्या भावना दाटून येतात असं मला एक शेवटी एक भावनाशील प्रश्न विचारावासा वाटतोय. खरं म्हणजे वटवृक्ष म्हणावं एवढं अजून मोठं काम नाहीये, कारण कुठल्याही शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत 27-28 वर्ष हा फार नगण्य काळ असतो. आज आपण महाराष्ट्रात बघतोय की 150-150 वर्षाची परंपरा असलेल्या फार मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आहेत. पण आज एक नक्की वाटतं की फार मोठं काम आपण नाही करू शकलो किंवा अजून नाही एवढं मोठं आपल्याला काही उभं करता आलेलं. पण जे काही छोटंसं काम आपण केलं त्यातून मोजक्या मुला-मुलींच्या आयुष्यात का होईना काहीतरी बदल आपण नक्की घडवू शकलोय, हे खरंच वाटतं. याचं कारण अनेक मुलं-मुली मला माहिती आहेत की जर ही शाळा नसती तर ती शिक्षणाच्या पहातून बाहेर पडली असती. त्यांनी किमान 10वी-12वी पर्यंत ती शिकली, काहीतरी स्वतःच्या आयुष्याला वळण देऊ शकली. आणि ह्याच्याही पुढे जाऊन काही विद्यार्थी-विद्यार्थिनी असे आहेत की ज्यांनी शाळेतलं जे काही शिकवण आहे, शाळेतलं जे वातावरण आहे त्याचा भविष्यात खूप चांगला उपयोग करून घेतलाय. म्हणजे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनी आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, त्याची रिलेशन मॅनेजर जी आहे, पब्लिक रिलेशन्स मॅनेजर,
हर्षला म्हात्रे म्हणून, ती आमची विद्यार्थिनी आहे आणि आज ती संपूर्ण RCFचं सगळे जे काही पब्लिक रिलेशन्स आहेत ते ती सांभाळते आहे. इथले अलिबाग मधली एक फार मोठी शैक्षणिक संस्था आहे PNP एज्युकेशन, त्याचा पब्लिक रिलेशन्स ऑफिसर जो आहे तो आमचा विद्यार्थी आहे. म्हणजे नर्सिंगच्या क्षेत्रामध्ये आहेत आमच्या मुली, इंजिनिअरिंग मुलं मुली झालेली आहेत. काही मुला मुलींनी खूप छान वेगळी वाट निवडली आहे. म्हणजे माझ्याकडे एक 2 वर्षांपूर्वी 10वी पास झालेला मुलगा होता, तो मूकबधीर होता आहे म्हणजे, आणि त्याची चित्रकला अत्यंत सुंदर होती. आमच्या शाळेत चित्रकला शिक्षक नव्हते, पण आम्ही त्याला स्पेशली त्याच्या पालकांना सांगून क्लास लावायला लावले. त्याला शाळेतून खूप प्रोत्साहन दिलं, वेगवेगळ्या वेळी चित्र काढून त्याला एकट्याला चित्रकलाच्या स्पर्धांना घेऊन जाणं, आणि या वर्षी त्या मुलाला JJ स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश मिळालेला आहे. अरे वा. म्हणजे त्या एका ह्यानी त्याचं आयुष्य बदलून जाईल सगळं. हे कुठेतरी आपण करू शकतो आहोत मुलांसाठी. म्हणजे छोटी छोटी मुलं आहेत की त्यांना घरात नाही काही सुविधा नाहीयेत, खेळणी नाहीयेत, गोष्टीची पुस्तकं नाहीयेत. हे सगळं वातावरण आपण शाळेत देऊ शकतो. किमान येऊन ती मुलं 4-5 तास एका छान आनंदी वातावरणात राहतात, गरम गरम जेवतात छान शाळेमध्ये. हे सुद्धा त्या मुलांच्या आयुष्यातलं फार मोठं संचित आहे. म्हणजे त्यांना हा आनंद पुढे, आणि मुलं भेटल्यावर सांगतात की ते दिवस आमच्यासाठी खूप छान होते. आणि मगाशी म्हटलं तसं की ह्या सगळ्यातून काही भौतिक गोष्टी फार मिळाल्या किंवा फार पैसा मिळवला आम्ही, तर अजिबात नाही. किंबहुना त्याची अजिबात अपेक्षाही नव्हती आणि नाही. पण जेव्हा छोटी मुलं प्रेमाने येऊन पायाला मिठी मारतात किंवा शाळेला सुट्टी देऊ नका, आम्हाला शाळेत यायला आवडतं असं जेव्हा सांगतात, किंवा शाळेतून घरीच जायचं नाही म्हणून रडत बसतात, तर हा मोठा पुरस्कार असतो आमच्यासाठी खरं सांगायचं तर. त्यामुळे भावना ह्याच आहेत की शाळेने खूप काही दिलंय आम्हाला. आम्ही मुलांना काही देण्यापेक्षा मुलांनी आम्हाला खूप दिलेलं आहे खरं सांगायचं तर. आणि सगळ्या तुमच्यासारखे खूप हितचिंतक आहेत, खूप सगळा मित्रपरिवार आहे, सगळ्यांच्या सहकार्यांनी, शुभेच्छांनी हे सगळं पुढे चालू ठेवायचं बळ आम्हाला मिळत राहावं, एवढीच फक्त सदिच्छा आहे. आणि सुजाताताई, तुमची शैक्षणिक क्षेत्रातली ही यशस्वी वाटचाल आम्ही सगळ्यांनीच अनुभवली, आणि पण तुम्ही साहित्यिक क्षेत्रातही कार्यरत आहात आणि तुमच्या आईचा वारसा पुढे नेत आहात. अनेक परिसंवाद, मुलाखती तुम्ही कोमसापच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून घेतल्यात. त्याच्या कार्यकारिणीवरही तुम्ही होतात, परिसंवादातही तुम्ही भाग घेतलेला आहे. तर आम्हाला तुमच्या या साहित्यिक वाटचालीविषयी सुद्धा ऐकायला आवडेल. खरं म्हणजे मी स्वतःला काही फार मोठी लेखिका कवयित्री समजत नाही, पण थोडंफार काही कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे 2 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत, छोटेसे आहेत. पण कोकण मराठी साहित्य परिषद ही जी कोकणात साहित्यिकांसाठी आणि नवोदितांना एक साहित्यिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी काम करणारी जी फार मोठी संस्था, जिचे संस्थापक अध्यक्ष माननीय मधु मंगेश कर्णिक हे आहेत. तर मधुबाईंच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रोत्साहनाने आमच्यासारख्या अनेक साहित्यिकांना किंवा लिहिण्याची थोडीशी आवड असणाऱ्या लोकांना एक चांगलं व्यासपीठ कोमसापांनी मिळवून दिलेलं होतं. या कोमसापाच्या अनेक साहित्य संमेलनांमध्ये मी मुलाखती घेतल्या, त्यानंतर कवी संमेलनांचं, परिसंवादांचं सूत्रसंचालन केलं, आणि या निमित्ताने खूप मान्यवर साहित्यिक, लेखक यांची ओळखही झाली. हा एक फार चांगला अनुभव किंवा चांगली संधी मी आयुष्यातली मानते. याशिवाय रायगड जिल्ह्यामध्ये भजनी गायकीची एक फार उत्तम आणि फार प्रदीर्घ अशी परंपरा आहे. या भजनांना एक सांगीतिक वारसा आहे. शास्त्रीय संगीताची बैठक या भजनांना असते, आणि उत्तम आणि निवडक अशा संत साहित्याचं गायन या भजनांच्या मार्फत केलं जातं. अशा अनेक भजनांच्या मैफिलींचं निरूपण, निवेदन मी आजपर्यंत केलं आहे, आणि रायगड जिल्ह्यातल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या खूप चांगल्या भजन गायकांच्या मैफिलींना निवेदन, निरूपण करण्याची संधी मला मिळालेली आहे. हा एक फार आनंदाचा अनुभव माझ्यासाठी असतो की संगीत आणि भक्ती ह्या दोन्ही गोष्टींचा मिलाफ जिथे असतो त्या
स्वरमंचावर आपणही आपली सेवा सादर करणं हा माझ्यासाठी फार एक वेगळा आणि विलक्षण अनुभव असतो. या माध्यमातून मला खूप रसिकांपर्यंत पोहोचता आलं. काही संगीत भजनी बुवांच्या कॅसेट्सना CDजनाही निवेदन करण्याचा संधी मला मिळालेली आहे. हेही मी माझं भाग्य समजते. यामध्ये आमच्या रायगड जिल्ह्यामधले ज्येष्ठ भजन गायक हरिश्चंद्र बुवा लोणारकर, ज्यांचं 85व्या वर्षी आम्ही त्यांच्या भजन गायकीचं रेकॉर्डिंग केलं होतं आणि तो ठेवा जपून ठेवण्याचं एक मोठं भाग्य आम्हाला लाभलं. ती एक फार महत्त्वाची गोष्ट मी मानते. याशिवाय अनेक प्रसिद्ध भजनी गायक महादेव बुवा शहाबाजकरांसारखे एक प्रायोगिक बुवा आहेत. असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या भजनांना मला साथ करता आली. याशिवाय मुलाखत घेणं हा माझा एक फार आवडता प्रांत आहे आणि या माध्यमातून अरुणाताई ढेरे, विश्वास पाटील, वीणा गवाणकर या आणि अनेक कविता महाजन यांच्यासारख्यांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव मला मिळाला आणि या सगळ्यातून ही माणसं जास्त चांगली कळत जातात आपल्याला. त्यांच्या मुलाखतीतून एक लेखक म्हणून आपल्या मनात जी प्रतिमा असते त्याही पलीकडची त्यांची माणूस म्हणून असणारी प्रतिमा, त्यांचं माणूसपण या सगळ्यातून आपल्याला जाणवत जातं. त्यामुळे हा सगळा प्रवास फारच आनंददायक आहे आजपर्यंतचा. याशिवाय मी अनेक वर्तमानपत्रातून शिक्षणविषयक लेख आजपर्यंत लिहिलेले आहेत आणि त्यानिमित्ताने त्या लेखांच्या माध्यमातून मला शिक्षण क्षेत्रातल्या काही समस्या सर्वांपर्यंत पोहोचवता आलेल्या आहेत. यात सकाळसारखा वर्तमानपत्र आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, लोकसत्ता आहे, पुढारी आहे. अशा अनेक वर्तमानपत्रांमधून शिक्षणविषयक लेख, ललित लेख मी लिहिलेले आहेत आणि हा सगळाच अनुभव मला एक शिक्षक म्हणून, माणूस म्हणून समृद्ध करत असतो. साहित्यिक म्हणवण्यापेक्षा मी स्वतःला एक साहित्य रसिक आणि वाचक म्हणेन, कारण माझ्या वाचनाने मला घडवलं असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. आणि त्यामुळे सगळ्यात पहिली साहित्य क्षेत्रातली माझी ओळख मी सांगेन ती एक वाचक म्हणून सांगेन. आणि शिवाय ह्या सगळ्या गोष्टी आहेतच की निवेदन असो किंवा संगीत भजनांचं निरूपण असो, मुलाखती असोत, या सगळ्यातून समोरच्या रसिकांशी जी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळते आणि कार्यक्रमानंतर त्यांचा जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो तो फार उभारी देणारा असतो आणि एक फार आनंददायक अनुभव तो असतो. ही सगळी वाटचाल करत असताना साहित्य क्षेत्रातली असो किंवा शिक्षण क्षेत्रातली असो, मी सुरुवातीला जसं सांगितलं तसं माझे पती ॲडव्होकेट प्रसाद पाटील यांची साथ आहे आणि तितकीच मोलाची आणि महत्त्वाची साथ माझ्या सासू सासऱ्यांची, की ज्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये मला नेहमी कौतुकाने प्रोत्साहन ते देत आले आणि ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला घराच्या बाहेर पडायची वेळ आली त्यावेळी त्यांनी फार आवडीने हे सगळ्या घर सांभाळणं आणि माझ्या छोटे मुलगी लहान होती तेव्हापासूनच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फार सहकार्य त्यांनी मला केलेलं आहे. आणि म्हणून ही सगळी माझी वाटचाल आज इतकी छान चालू आहे हे मला अतिशय आनंदाने आणि नम्रपणाने नमूद करावं असं वाटतं. तुमचं हे काम बघितलं की आमच्या भगिनींना नक्कीच काही ना त्यातून प्रेरणा मिळेल. तुमच्या आई आमच्या संस्थेच्या सक्रिय सभासद आहेत, त्यामुळे आम्हाला तुमचाही अभिमान वाटतो आहे तुमच्या या कार्याला आणि खूप शुभेच्छा देतो आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती हो, तुमच्या शाळेतून असेच भारताचं नाव मोठं करणारे विद्यार्थी घडो अशी आमच्या संस्थेतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज आपण या मुलाखतीला आलात त्याबद्दल तुमचे मनापासून अगदी खूप आभार मानते. धन्यवाद. मला ही संधी दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि आरती देवगावकर माझी मैत्रीण तुमच्या संस्थेमध्ये आहे, तिने या संदर्भात माझ्याशी सतत वेळोवेळी
संपर्क साधला, तुम्ही इतका छान सगळ्यांशी माझ्याशी संपर्क साधून त्यानिमित्ताने तुमच्यासारखी एक मैत्रीण मिळाली मला, खरं सांगायचं तर. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि हे एकदा सगळं करोनाचं संकट जाऊ दे, तुम्ही सगळ्यांनी मुद्दाम शाळा बघायला या, त्यानिमित्ताने एक अलिबागची ट्रिप पण होईल. हे माझं तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून आमंत्रण आहे. अगदीच, आमच्या भगिनी लगेच तयार होतील, कारण सगळ्याच तशा काही ना काही जरूर जरूर करणाऱ्या या. आहेत. बरोबर.